नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर आज दिनांक 26 जानेवारी 2026 तर पाहणार आहोत आपण आजच्या चालू घडामोडी. तर सर्वांना 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर बघा, आजचा पहिला प्रश्न आहे, इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आला आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी, ग्रासा माशेल. ओके, तर ग्रासा माशेल यांना इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2025 हा देण्यात आलेला आहे. ओके, तर अतिशय महत्त्वाचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. बघा विद्यार्थी मित्रांनो, इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2025 हा ग्रासा माशेल यांना देण्यात आलेला आहे आणि त्या मोझांबिक या देशाच्या मानवी हक्क कार्यकर्त्या आहेत. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, बघा मोझांबिक या देशाच्या मानवी हक्क कार्यकर्ता आहेत त्या. ओके, तर बघा ग्रासा माशेल हा पुरस्कार शिक्षण, आरोग्य, पोषण, आर्थिक सक्षमीकरण आणि मानवतावादी कामासाठी करण्यात आलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2 बघूयात आपण. जगातील कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स नियंत्रित करणारा पहिला सर्वसमावेशक कायदा मंजूर करणारा देश कोणता आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे हाही. ओके, तर पहिलाच देश आहे त्यामुळे महत्त्वाचा प्रश्न ठरतो. बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए. ओके, म्हणजेच दक्षिण कोरिया. तर दक्षिण कोरिया हा देश जगातील पहिला आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता नियंत्रित करणारा सर्वसमावेशक कायदा मंजूर करणारा देश बनलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, बघा दक्षिण कोरियाने आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेसिक ॲक्ट हा मंजूर केलेला आहे. ओके, आणि हा कायदा जानेवारी 2026 पासून अंमलात आलेला आहे. त्यामुळे दक्षिण कोरिया आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर संपूर्ण आणि स्वतंत्र कायदेशीर चौकट लागू करणारा जगातील पहिलाच देश ठरलेला आहे. ओके, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 3 बघूयात आपण. बघा ICC पुरुष T20 विश्वचषक 2026मध्ये बांगलादेशच्या जागी कोणता देश सहभागी झाला आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी, म्हणजेच स्कॉटलंड. ओके, तर स्कॉटलंड हा देश बांगलादेशच्या देशच्या जागी आता ICC पुरुष T20 विश्वचषक 2026 खेळणार आहे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, बांगलादेशच्या माघारीनंतर स्कॉटलंड या संघाला संधी देण्यात आलेली आहे. ओके, तर नुकतेच बांगलादेशने या क्रिकेटमधून माघार घेतली आहे, त्यामुळे आता स्कॉटलंड हा देश त्याच्या जागी खेळणार आहे. तर बघा त्यामुळे स्कॉटलंडने T20 वर्ल्ड कप 2026मध्ये बांगलादेशची जागा घेतलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 4 आहे. बघा पृथ्वीचे निरीक्षण आणि धोरणात्मक उपयोगासाठी PSLV C-62 ही उपग्रह मोहीम जानेवारी 2026मध्ये कोणत्या अंतराळ संस्थेने सुरू केली आहे? बघा याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, म्हणजेच इस्रो. तर आपल्या इस्रोने भारताची जी अंतराळ संस्था आहे इस्रो, ज्याचा लॉंग फॉर्म आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. ओके, या संस्थेने पृथ्वीचे निरीक्षण आणि धोरणात्मक उपयोगासाठी PSLV C-62 ही जी उपग्रह मोहीम आहे ती जानेवारी 2026मध्ये अंतराळामध्ये सुरू केलेली आहे. ओके, म्हणजेच इस्रोने ही मोहीम सुरू केलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, बघा इस्रोबद्दल थोडक्यात माहिती बघूयात आपण. इस्रो म्हणजेच इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, म्हणजेच भारतीय अंतराळ संशोधन संस्था. याची स्थापना झाली होती 15 ऑगस्ट 1969 रोजी. याचं मुख्यालय आहे कर्नाटकमधील बँगलोर या ठिकाणी आणि संस्थापक होते डॉक्टर विक्रम साराभाई. तर माहिती लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 5 बघूयात आपण. जगातील सर्वात मोठी विद्युतीकृत रेल्वे व्यवस्था कोणती बनली आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण की जगातील पहिलीच मोठी विद्युतीकृत रेल्वे व्यवस्था आहे, त्यामुळे महत्त्वाचा प्रश्न ठरतो. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी, भारतीय रेल्वे. तर आपली भारतीय रेल्वे जगातील सर्वात मोठी विद्युतीकृत रेल्वे व्यवस्था बनलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो माहिती. प्रश्न क्रमांक 6 बघूयात आपण. पटना उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नुकतीच कोणी शपथ घेतली आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए, म्हणजेच संगम कुमार साहू. संगम कुमार साहू हे पटना उच्च न्यायालयाचे
मुख्य न्यायाधीश बनलेले आहेत. ओके, त्यांनी नुकतीच शपथ घेतलेली आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 7 बघूयात आपण. राष्ट्रीय पारस मेळा 2026 कोणत्या ठिकाणी आयोजित होणार आहे? तर राष्ट्रीय पारस मेळा हा जो आहे तो ऑप्शन नंबर डी आंध्र प्रदेश या ठिकाणी होणार आहे. ओके, तर ऑप्शन नंबर डी याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, राष्ट्रीय पारस मेळा 2026 सालचा आंध्र प्रदेश या ठिकाणी होणार आहे. ओके, या राज्यामध्ये होणार आहे. तर बघा, राष्ट्रीय पारस मेळा हा आंध्र प्रदेशमधील गुंटूर येथे होणार आहे. बघा, आणि आंध्र प्रदेशविषयी थोडक्यात माहिती बघूयात आपण. बघा, आंध्र प्रदेशची राजधानी आहे अमरावती. अमरावती ही आधिकारिक राजधानी आहे आणि विशाखापट्टणम ही प्रशासकीय राजधानी आहे. ओके, म्हणजेच कार्यकारी राजधानी आहे. बघा, आंध्र प्रदेशची राजधानी स्थापना झाली होती 1 नोव्हेंबर 1956 रोजी. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो माहिती. प्रश्न क्रमांक 8 बघूयात आपण. कलिमारिया मिझोरामेन्सिन या नवीन वरील सापाच्या प्रजातीचा शोध कोणत्या राज्यामध्ये लागला आहे? ओके, बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी म्हणजेच मिझोराम. ओके, तर बघा, मिझोराम या राज्यामध्ये हा शोध लागलेला आहे. ओके, तर बघा, या सापाचं नाव आहे कलिमारिया मिझोरामेन्सिन. ओके, असं या सापाचं नाव आहे. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. बघा, मिझोरामविषयी थोडक्यात माहिती बघूयात आपण. मिझोरामची राजधानी आहे आयजोल आणि स्थापना झाली होती मिझोरामची 20 फेब्रुवारी 1987 रोजी. ओके, तर बघा, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. बघा, भारतातील महिलांसाठी टॉप सिरीज 2025 या अवतार ग्रुपच्या अहवालानुसार महिलांच्या सर्व समावेशकात कोणते शहर पहिल्या क्रमांकावर आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी म्हणजेच बेंगलोर. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, बेंगलोर हे याचं उत्तर असणार आहे. ओके, तर बेंगलोर यामध्ये भारतातील महिलांसाठी टॉप सिरीज 2025 हा जो अवतार ग्रुपचा जो अहवाल आहे त्यानुसार महिलांच्या समावेशकामध्ये बेंगलोर हे शहर पहिल्या क्रमांकावर आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो माहिती पहिल्याच क्रमांकावर आहे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 10 बघूयात आपण. राष्ट्रीय मतदार दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? तर अतिशय महत्त्वाचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला असे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. ओके, तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी जानेवारी 2025. ओके, तर 25 जानेवारीमध्ये राष्ट्रीय मतदार दिवस दरवर्षी आपण साजरा करतो. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघा, हा जो दिवस आहे तो भारताचे मतदार जागरूकता वाढवण्यासाठी आणि लोकांना मतदानाचे महत्त्व पटवण्यासाठी आयोजित केला जातो. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, जेणेकरून इतरांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये म्हणजेच उद्या. तर धन्यवाद. ओके.